या ठिकाणी सगळ्या समाज घटकांना एकत्र घेऊन या ठिकाणी युती तयार झालेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचं चाकणमध्ये वेगळं आम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक उभे केलेत, खेडमध्ये गेलेत, आळंदीमध्ये गेलेत, आम्ही जुन्नरमध्येही गेलेत। फक्त आमचं जुळलं इथंच, आमचं जुळलं इथं। आणि जुळण्याचं कारण पण हे आहे की आम्ही तुमच्या दोघांवर आमच्या पक्षाचा किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा पण विश्वास आहे। आम्हाला या 5 उमेदवारीच्या माध्यमातून आम्हाला इथं आपण संधी देणार आहात। आमचे सगळे जे काही उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना मी सांगितले, आपण आपल्या प्रभागात मत मागताना आपल्या एकट्याला न मागता आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर सुद्धा आपण मत मागितलं पाहिजे, आपली जबाबदारी आहे। आणि 17 प्रभागामध्ये जिथं जिथं आपले नाते संबंध असतील, समाज बांधव असतील तर सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे। अशा प्रकारच्या एकदम स्पष्ट आम्ही चर्चा रोज करतोय आणि आता पण करून आलो। येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला ज्यावेळेस मतदान होईल, 3 तारखेला ज्यावेळेस मंचर नगर परिषदेचा निर्णय लागेल, त्यावेळेस या नगर परिषदेमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे 17च्या 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष मंगळताई निवडून आल्या पाहिजेत। अशा प्रकारचं आव्हान पूर्ण मंचर शहरातल्या नागरिकांना करतो। आणि ज्याही वेळेस म्हणजे एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी तर या दोघांपेक्षा किंवा इतर उपस्थित आहे, पण भारतीय जनता पार्टी म्हणून ज्याही वेळेस कसल्याही संदर्भातली आपल्या सगळ्यांना भूमिका मांडण्याची वेळ आली सभागृहामध्ये, तर हा महेश लांडगे आदरणीय नामदार साहेबांच्या बरोबर तिथे उपस्थित राहून या मंचर शहरासाठी जितकं काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करेल एवढे या निमित्तानं सांगतो। जास्त वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं धन्यवाद मानतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।